अरे आपल्याला मला गुरु करायचा आहे आणि मला गुरुकडे जायचं आहे. तर मेत्यात मामा उठलं आणि गारगुटीची वाट धरली. गारगुटीला कोण? मामांचं गुरु मुळे महाराज. मामा पुढे चालायचं. माग जयराम पाटील पुण्यापासून गाडे. काही ब्राह्मण मंडळी होती, काही वाणी मंडळी होती, काही माई मंडळी होती, काही मराठा समाज होती. अनेक समाजाची मामाच्या माग लोक चालत होती. मामांचं चाललं म्हणजे काय तुमच्या आमच्या सारखं काय हो? मामांचं चाललं म्हणजे कसं? जोगी दिसत विचित्र. हे बा एक सूचना आहे, फटाकड्या वाजवू नका. मेंढ्या तिकडे भ्या लागल्यात, त्याच्यामुळं फटाकड्या वाजवू नका. काय कार्यक्रम असेल तर शांततेने चालवा असे मेंढपालांची विनंती आहे. कुठं आल तू? तुम्ही लक्षात ठेवले राहा. ऐका, मामांचं चाललं म्हणजे कसं? जोगी दिसत विचित्र त्याला तीन नेत्र शर्म लागले नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जोजो रे बाळा जोजो रे. भगवान शंकराचा अवतार आहे का आपल्यासारखा का अवतार? आपलं वय गेलं की चहा बदलतो का नाही? आपलं वय म्हणजे सुकलेलं वांगच. ज्या दिवशी घेतो त्या दिवशी टवटवीत दिसतो, दुसऱ्या दिवशी सुरकुंद पडतं आणि आठव्या दिवशी पाक सुरकुंद लागत असतं. जसं आपलं वय आहे, जसं जसं आपण वयात जाऊ तसं तसं आपलं वय सुकल्यागत दिसतं. पण मामाचं तसं नाही. मामाचं कसं आहे? मूर्ती लाडाची हो